मी जाते. मी बघतो. काय असं काय प्रॉब्लेम झालाय? कुठे काय? काहीच नाही. मग असं निघून का आलास वरती? तुझ्या बायकोने इतकी गोड बातमी दिली, तू तिचं अभिनंदनही केलं नाही. एक शब्दही न बोलता निघून आला सुजित. सुजित, काय चाललंय तुझ्या डोक्यात? ही बातमी कळल्यापासून ते बाळ जन्माला येईपर्यंत हा जो पिरियड असतो ना, हा प्रत्येक कपलसाठी एक गोल्डन पिरियड असतो. येणारा प्रत्येक दिवस त्या बाळाचे स्वप्न बघण्यात, त्याची ग्रोथ अनुभवण्यात, त्याच्यासाठीचं प्लॅनिंग करण्यात जात असतो. आणि या काळात प्रत्येक मुलीला सगळ्यात जास्त गरज असते ती तिच्या नवऱ्याची, फिजिकली, मेंटली, इमोशनली. आणि आत्ता या क्षणाला संचिताला तुझी गरज आहे. आणि तू एक शब्दही न बोलता निघून आलाय सुजित. मला नाही झेपणार आहे मणी. हे एवढं मला काहीच झेपणार नाहीये. मला फ्रीडम हवंय माझं. मुळात मला हे ऍक्सेप्टच होत नाहीये की संचिता प्रेग्नंट आहे. मी बाप होणार आहे. माझं मूल या जगात येणार आहे, या घरात वाढणार आहे. मला त्याला वाढवायचंय, त्याच्यावर संस्कार करायचे वगैरे. नाही यार, मला हे सगळं नाही झेपणार. ऐक, नाही झेपणार मला म्हणी. हे मूल, रिस्पॉन्सिबिलिटी, संसार वगैरे हे सगळं मला काही नको आहे माझ्या आयुष्यात. कमॉन यार, अजून मला माझं आयुष्य एक्सप्लोर करायचं. मला जग फिरायचंय, मला बिझनेस करायचा आहे, पैसे कमवायचे आहेत, पार्ट्या करायच्या आहेत. आणि हे सगळं करण्यासाठी ना मला एक पार्टनर हवी, मला बायको हवी. हा सगळा मेस आहे. आणि ह्या सगळ्यात जर मी अडकलो ना तर आय विल बी फिनिश्ड. माझं पर्सनल आयुष्य संपून जाईल सगळं. गैरसमज करून घेतोय तू. बाळ जन्माला आल्यानंतर तुझं लाईफ फिनिश होणार नाहीच आहे. उलट तुझ्या जगण्याला अर्थ मिळेल, ध्येय मिळेल त्याला. सुजित, इतकी वर्ष आपण स्वतःसाठी जगतोच, पण एका बाळाचा बाप झाल्यानंतर आपल्यातूनच निर्माण झालेल्या एका जीवासाठी जगतो आपण. विचार कर, बाळ म्हणजे एक मातीचा गोळा आहे, देवाने तुझ्या हातात दिलेला आहे. त्याला तू घडवायचंयस. तू दिलेले संस्कार, विचार, वागणूक हे घेत घेत ते बाळ मोठं होणार. किती गोड, किती चांगली जबाबदारी आहे. आपणच घडवलेलं आपलं मूल. आपलं वय वाढत राहील, पण आपणच आपल्या अपत्याच्या रूपाने बाळ म्हणून, एक लहान मूल म्हणून, पुढे चालून एक तरुण म्हणून आपणच आपल्याला अनुभवत राहू. हे किती छान, किती सुंदर फिलिंग आहे. काय झालं? तुला अजूनही पटत नाही का? आणि तुला एक प्रश्न विचारू. स्वानंदीच्या पोटात असलेलं बाळ तुझं नाहीये. ते दिसायलाही तुझ्यासारखं नसणार आहे. मग तरी त्या बाळाला घेऊन इतका काय एक्साइटेड आहेस? सुजित, ते बाळ जरी माझ्यासारखं दिसायला नसलं ना, तरी ते संस्कारांनी माझं बाळ असणार आहे. माझं ते बाप म्हणून ते बाळ मला सगळं सुख देणार आहे, सगळा आनंद देणार आहे. बाप म्हणून बाळाची जबाबदारी घेणं खूप चांगली फिलिंग आहे. सुजित, आपल्या आयुष्यातली एक नवीन फेज येते जी आपण आनंदाने स्वीकारायला हवी. आणि कमॉन, तुझं प्रेम आहे ना संचितावर, येणाऱ्या बाळाचं स्वागत करा. रे बरोबर बोलतोयस तू म्हणे.
ही खरं तर संधी आहे माझ्यासाठी. आणि मी काय करत होतो, हे सगळं टाळत होतो, यापासून पळून जात होतो. मूर्ख आहे मी. बरोबर बोललास तू म्हणे. बरोबर आहे ना? मला काय वाटतं माहितीये म्हणे, आम्हाला ना संचितासारखीच एक गोड मुलगी व्हायला हवी. गोड, थोडीशी वेंधळी, आणि माझ्यासारखी नको. मारके नको. मी सतत चिडचिड करत असतो, माझा शॉर्ट टेम्पर्डनेस. मारके नको. संचितासारखीच मुलगी व्हायला हवी. मग ऐक माझं, चल तुझी ती गोड वेंदळी बायको तुझ्यावर चिडण्याआधी जा, तिला कॉन्ग्रॅट्स कर, भेट तिला. मी बाप होणार आहे यार. मी बाप. चल चल चल, सॉरी. सुजित, आलाय सुजित, आलाय. ऍक्च्युली अचानक न्यूज कळली ना, सरप्राईज झाला होता. आय एम सो हॅपी. तू खरंच खुश आहेस ना? आय एम हॅपी. सॉरी, मगाशी डॉक्टरने सांगितल्यानंतर मला कळलं नाही मी काय रिॲक्ट करू. नर्वस झालो. थँक्स टू मणी. आई होणार आहेस यार तू. बाबा होणार आहे. आपल्याला बाळ होणार आहे. चला चला चला, बस झालं. हळू हळू. चला. संचिता मॅडम, एक मिनिट. साहेब, संचिता मॅडमची तब्येत खूप नाजूक आहे, त्यामुळेच तिला चक्कर आली. आणि असं आउट हाऊसमध्ये राहणं म्हणजे डॉक्टरांनी तिला आराम करायला सांगितलंय ना. मग असं आउट हाऊसमध्ये राहणं तिला त्रास होईल, म्हणून मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, प्लीज त्यांना इथे या घरात राहू द्या.